बंगाल म्हटलं की सध्या डोळ्यासमोर येतंय काय? भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे। सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांचा गोळीबारात मृत्यू झालाय। झालमुरी, निवडणुका, राडा, पण आता ताजं प्रकरण असं आहे की भाजपचे मोठे नेते आणि ममता दीदींचे कट्टर वैरी सुवेंदू अधिकारी यांच्या जवळच्या माणसाचा गेम झालाय। त्यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। आता हे प्रकरण नेमकं काय आहे हे समजण्याआधी तुम्ही जबरी खबरीला पटकन फॉलो करून घ्या। तर झालं असं, बुधवारी रात्री 10:30-11च्या सुमारास चंद्रनाथ रथ आपल्या कारने चालले होते। उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम मध्ये त्यांची गाडी पोहोचली आणि तिथेच दुचाकीवरून 2 पोरं आली। त्यांनी गाडी अडवली आणि मागचा पुढचा विचार न करता थेट गोळ्या झाडायला सुरुवात केली। हल्ला एवढा प्रोफेशनल होता की चंद्रनाथ रथ यांना सावरणंही कठीण झालं। त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं खरं, पण डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं। आता यातला ट्विस्ट बघा। सुवेंदू अधिकारी म्हणतात की हा काय साधासुधा प्रकार नाही, हा पूर्ण प्लॅनिंग करून केलेला गेम आहे। त्यांच्या मते गेल्या 3 दिवसांपासून काही लोक चंद्रनाथ यांचा पाठलाग करत होते, त्यांच्यावर रेकी केली जात होती। म्हणजे शूटरला गॅरंटी होती की आज शिकार करायचीच। बरं, बंगालच्या डीजीपींनी सुद्धा मान्य केलंय की हा एक मोठा कट आहे। आता प्रश्न असा पडतो की हा फक्त वैयक्तिक राडा आहे की सुवेंदू अधिकारींना दिलेला हा एक इशारा आहे? कारण ज्या पद्धतीने गेम झालाय ते बघून पश्चिम बंगालमधल्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे। तुम्हाला काय वाटते, पश्चिम बंगालमध्ये हे राजकारण सुरू आहे ते कधी थांबणार? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या स्टोरीजसाठी फॉलो करा जबरी खबरीला।